व्हॉट वी सी इन लास्ट लेक्चर, फिल्ट्रेशन पार्ट कुठपर्यंत आला होता आपला? माय वॉइस इज ऑडिबल? Yes. Yes. ओके. फिल्ट्रेशनच्या डिफरंट टर्म बघितल्या होत्या आणि नंतर त्याचं प्रॉपर्टी बघितल्या होत्या, एक्झाम्पल आणि फिल्ट्रेटेड बघितलं होतं, त्याचं कॅरेक्टर आणि मेकॅनिझम. ओके, मेकॅनिझम लक्षात आलंय का? अजून एकदा सांगू? सांगा ma'am. ओके, सांगते. वेट फॉर 2 मिनिट. हा, तर मेकॅनिझम काय आहे बघा. द पोरोसिटी ऑफ अ फिल्टर मीडियम. पोरोसिटी मीन्स काय असेल तर होल जे काही असतील फिल्टर मीडियम वरती. पोरोसिटी मीन्स काय तर सिम्पली होल्स असतात इन फिल्टर मीडियम. ओके, द पोरोसिटी ऑफ अ मीडियम, फिल्टर मीडियम इज रिस्पॉन्सिबल फॉर द फिल्ट्रेशन. त्यामुळे जे की पोरोसिटी आहे फिल्टर मीडियम वरती. फिल्टर मीडियम मीन्स व्हॉट? सॉलिड पार्टिकल ते होल्ड करून ठेवतं आणि लिक्विड पार्टिकल लिक्विड फ्लुइड पास करतो. येस, जिथून आपण आपलं जे काही मटेरियल आहे ते पास करतो त्याला काय म्हणतो तर आपण फिल्टर मीडियम. ज्या मीडियम मधून आपलं जे काही मटेरियल आहे ते आपण पास करतोय आणि त्याचा फिल्ट्रेट करतो त्याला काय म्हणायचं तर फिल्टर मीडियम. फिल्टर मीडियम कशाला रिस्पॉन्सिबल आहे तर फिल्टर मीडियम इज रिस्पॉन्स पोरोसिटी. पोरोसिटी ही कशावर डिपेंड आहे तर फिल्टर मीडियम वरती. ओके, जेवढी जास्त पोरोसिटी असेल तेवढा फिल्टर जास्त होणार आहे. The porosity of a filter medium is responsible for the filtration. Then during the filtration, filter cake is deposited on the filter medium which act as a secondary medium. तर जे काही फिल्टर मीडियम आहे ड्यूरिंग फिल्ट्रेशन फिल्टर केक डिपॉझिट. फिल्टर केक काय होतं तर डिपॉझिट होते ऑन द फिल्टर मीडियम अँड विच इज ऍक्ट ऍज अ सेकंडरी फिल्टर मीडियम. आणि तो काय म्हणून ऍक्ट होतोय तर सेकंडरी फिल्टर मीडियम म्हणून ऍक्ट होतोय. दिस सेकंडरी फिल्टर मीडियम विच गिव्स द इम्प्रूव्ड फिल्ट्रेशन. तर हे जे काही सेकंडरी मीडियम आहे ते काय देतं तर इम्प्रूव्ड फिल्ट्रेशन देतं किंवा फिल्ट्रेशन इम्प्रूव्ह करतं. देन द फिल्टर मीडियम हॅज कॅपॅसिटी टू अलाउ द लिक्विड टू पास टू अलाउ अँड होल्ड द सॉलिड कंटेंट. जे काही फिल्टर मीडियम आहे ते काय करतं त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते जी की काय करतं ते तर फिल्टर जे काही लिक्विड कंटेंट आहे तो काय करतो त्याच्यातून पास करतो आणि जे काही सॉलिड कंटेंट आहे ते काय करतं तर होल्ड करून ठेवतं. समजलं मेकॅनिझम फिल्ट्रेशनचं? येस मॅम. ओके, देन नेक्स्ट थेरी. थेरी काय आहे बघा. तर इक्वेशन्स आहेत, इक्वेशन तुम्हाला बाय हार्टच करावे लागतील. दुसरा काही ऑप्शन नाहीये तुमच्याकडे. तर थेरी पोशुलेज इक्वेशन. पोशुलेज इक्वेशन काय आहे बघा तर V इज इक्वल टू पाय डेल्टा पी आर फोर्थ टी. क्वाटर्नरी पण आपण ह्याला म्हणू शकतो, फोर्थ आहे त्याला आर क्वाटर्नरी अँड टी अपॉन 8 म्यू न्यू एल. न्यू म्हणतो आपण ह्याला आणि ह्याला आपण हे साइन आहे डेल्टाचं. ओके, आणि हे जे काही एन आहे तुम्हाला दिसतंय तर हे काय आहे तर न्यू आहे, न्यू. ओके, देन वेअर V इज इक्वल टू V काय आहे तर रेट ऑफ फ्लो असणार आहे. कशाचा तर फिल्ट्रेशनचा. ओके, देन R. R जे काही आहे हे काय आहे तर रेडियस ऑफ अ कॅपिलरी इन द फिल्टर बेड.
जे काही रेडियस आहे ऑफ अ कॅपिलरीचं जे काही रेडियस आहे फिल्टर बेड वरती त्याला काय म्हणतो तर आर म्हणतो. ओके. देन एल जे काही आहे ते काय आहे थिकनेस ऑफ अ फिल्टर केक. थिकनेस ऑफ अ फिल्टर केक, थिकनेस मीन्स काय तर ब्रीथ जे काही आहे फिल्ट्रेशनची तर ती एल आहे. ओके. अँड एन इज इक्वल टू दॅट इज न्यू इज इक्वल टू विस्कोसिटी ऑफ अ फिल्ट्रेट. ही काय आहे तर विस्कोसिटी आहे. ओके. समजलं इक्वेशन. V is equal to pi delta P R quaternary T upon 8NL. तर V is equal to काय आहे तर रेट ऑफ फ्लो. काय फ्लो होणार आहे तर फिल्ट्रेट फ्लो होणार आहे आपला. ओके. देन R is equal to radius of a capillary in a filter bed. रेडियस जे काही आहे कॅपिलरीचं इन अ फिल्टर बेड तर त्याला काय म्हणतो तर आर म्हणतो. देन एल हे जे काही एल दिसतं तुम्हाला ते काय आहे तर थिकनेस ऑफ अ फिल्टर केक आहे. थिकनेस ऑफ अ फिल्टर केक आपण कशाने मेजर करतो तर एल या फॅक्टरनी. ओके. देन न्यू त्याला न्यूला काय म्हणतो आपण तर विस्कोसिटी ऑफ अ फिल्ट्रेट. तर हे जे काही न्यू आहे ते काय आहे तर विस्कोसिटी ऑफ अ फिल्ट्रेट आहे. ओके. समजलं. येस मॅम. येस मॅम. ओके. देन थेरीज ऑफ अ फिल्ट्रेशन. थेरीज ऑफ अ फिल्ट्रेशन मध्ये काय आहे बघा. थेरीज ऑफ अ फिल्ट्रेशन गिव्ह आयडिया अबाउट फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ फिल्ट्रेशन. थेरीज ऑफ अ फिल्ट्रेशन जे काही आहे ते काय करतात तर जे काही फिल्ट्रेशन वर अफेक्ट करणारे जे काही फॅक्टर्स आहेत त्यांना इंडिकेट करतात. ओके. देन the factors affecting on the rate of filtration were studied by the scientist named Darcy and to be expressed it from the following equation which is known as a Darcy law. जे काही फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ फिल्ट्रेशन आहे ते कुणी इन्व्हेंट केलं किंवा कुणी इनिशिएट केलं तर सायंटिस्टचं नेम आहे डार्सी. ओके. डार्सी हे जे काही सायंटिस्ट होते त्यांनी स्टडी केलं अबाउट फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन वर कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ह्याचा त्यांनी स्टडी केला आणि त्यांच्या नावावरून एक इक्वेशन तयार केलं तर त्याला काय म्हणतो आपण तर डार्सी लॉ म्हणतो. ओके. तर ते इक्वेशन कोणतं होतं तर V इज इक्वल टू KA डेल्टा P KA mu delta P upon L. Okay. Wait for 2 minutes. Hello, my voice is audible. येस मॅम. Okay. तर V इज इक्वल टू KA डेल्टा P. इथं स्पेस बाय मिस्टेकली आलेला आहे कारण की इक्वेशन आहे असं आपल्याला मिळालं नाहीये. तर KA डेल्टा P अपॉन. ओके.
मी सांगते ते लक्षात ठेवा. अपॉन आहे के ए डेल्टा पी अपॉन म्यू एल. ओके, इक्वेशन समजलं का कसं आहे? हे जे काही स्पेस आहे ते एकच स्पेस आहे, म्हणजे स्पेस नाहीये तिथं, अपॉन आहे फुल. ओके, के ए डेल्टा पी अपॉन एन एल. ओके, म्यू एल आपण म्हणतो त्याला. समजलं इक्वेशन? येस मॅम. ओके, वेर V इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ अ फिल्ट्रेट. हे जे काही V आहे हे काय आहे तर व्हॉल्यूम ऑफ अ फिल्ट्रेट आहे. ओके, देन K permeability of a coefficient and dependent on the nature of a precipitate to be filter and the filter medium. हे जे काही K आहे ते काय आहे बघा तर permeability constant आहे and dependent which is depend on the nature of a precipitation. Nature of precipitation means काय तर precipitation means काय तर जे सॉलिड मास फॉर्म होणं त्याला आपण काय म्हणतो तर प्रेसिपिटेशन म्हणतो. किंवा प्रेसिपिटेशन माहिती का कसं आहे असतं तुम्हाला? नेचर ऑफ अ प्रेसिपिटेशन, जे जेव्हा आपलं मटेरियल लिक्विड टू सॉलिड होतं तेव्हा जे काही पीपीटी आपल्याला मिळते त्याला आपण काय म्हणतो तर प्रेसिपिटेशन म्हणतो. ओके, टू बी फिल्टर्ड अँड द फिल्टर मीडियम. तर ह्याला काय आहे परमॅबिलिटी कोएफिशियंट आहे के. ओके, तर परमॅबिलिटी कोएफिशियंट कशावर डिपेंड आहे तर नेचर ऑफ अ प्रेसिपिटेट टू बी फिल्टर अँड फिल्टर मीडियम. फिल्टर मीडियम वरती जे काही आपण फिल्टर करतोय मटेरियल त्याच्या प्रेसिपिटेशन वरती परमॅबिलिटी कोएफिशियंट डिपेंड आहे. आणि आपण ती कशाने मेजर करतो तर के ने आपण इंडिकेट करतो. ओके, समजलं? V आणि K. V is equal to volume of a filtrate and K is equal to permeability coefficient. समजलं? Then A is equal to area of a filter bed. हे जे काही A आहे हे काय आहे तर area of a filter bed आहे. ओके, then L thickness of a filter cake. हे जे काही L आहे तर काय आहे तर थिकनेस ऑफ अ फिल्टर केक आहे. ओके, देन म्यू इज इक्वल टू विस्कोसिटी ऑफ अ फ्लुइड. आणि हे जे की म्यू आहे ते काय आहे तर विस्कोसिटी ऑफ अ फ्लुइड आहे. आपण मोस्टली हे जे काही डेल्टा आहे ते आपण हीट साठी यूज करतो. ओके, समजले इक्वेशन? Yes ma'am. Okay, then above equation make it clear that the rate of filtration depends not only the nature of a liquid undergo filtration. तर हे जे काही above equation आहे ते काय इंडिकेट करतं? ओनली नेचर ऑफ अ फिल्ट्रेशन वरती किंवा नेचर ऑफ अ लिक्विड वरती फिल्ट्रेशन डिपेंड नाही. ओके, फिल्टर केकचा थिकनेस बघावा लागतो आपल्याला, एरिया बघावा लागतो फिल्टर बेडचा. तर हे जे काही फॅक्टर्स आहेत अदर फॅक्टर्स पण आपल्याला इम्पॉर्टंट आहेत किंवा डिपेंड आहेत ऑन द फिल्ट्रेशन. फक्त जे काही लिक्विड मटेरियल आपण फिल्टर करतो त्याच्यावर डिपेंड नाही फिल्ट्रेशन, हे त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, अबोव इक्वेशन मेक इट क्लिअर दॅट हे जे काही आपण आता इक्वेशन बघितलं ते काय क्लिअर करतं तर रेट ऑफ फिल्ट्रेशन डिपेंड्स नॉट ओनली द नेचर ऑफ अ लिक्विड. रेट ऑफ फिल्ट्रेशन जे काही आहे ते फक्त लिक्विड वरती डिपेंड नाहीये बट ऑल्सो ऑन सो मेनी अदर फॅक्टर्स. पण अजूनही फॅक्टर्स आहेत त्याच्यावर आपलं फिल्ट्रेशन डिपेंड आहे. ओके, तर ते फॅक्टर्स कोणते आहे आपण आता वन बाय वन बघूयात. ओके, देन फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ फिल्ट्रेशन. कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात रेट ऑफ फिल्ट्रेशन साठी? ओके, देन एरिया ऑफ अ फिल्टर मीडियम. जे काही एरिया आहे ऑफ अ फिल्टर मीडियमचा जे काही एरिया आहे तो पण इम्पॉर्टंट आहे. ओके, देन पार्टिकल साइज ऑफ अ सॉलिड टू बी रिमूव्ड. आपण कोणते पार्टिकल साइज ऑफ अ सॉलिड पण इम्पॉर्टंट आहे. देन पोर साइज
of a filter medium. Then viscosity of a liquid to be filtered. Then temperature of a liquid to be filtered. Then resistance of a filter medium and the cake. Then pressure. Then nature of a solid material. हे जे काही 8 पॉइंट आहेत ह्याच्यावर डिपेंड असतं फिल्ट्रेशन. ओके. Then factors affecting rate of filtration बघा one by one. Area of a filter medium. Area of a filter medium कसं affect करतो बघा. It is directly proportional to the rate of filtration. जे की area of a filter medium आहे ते काय करतं तर directly proportional to the rate of filtration. Okay. Then increase the surface, increase the area or surface of a filter medium, increase the rate of filtration. जेवढा फिल्टर मीडियमचा जो काही एरिया असेल तो मोठा असेल किंवा इन्क्रीज असेल तर तसं काय होतं तर इन्क्रीज द रेट ऑफ फिल्ट्रेशन. ते काय होतं करतं तर फिल्ट्रेशनचा जो काही रेट आहे तो इन्क्रीज करतो. समजलं. एरिया ऑफ अ फिल्टर मीडियम जेवढा आपला एरिया ऑफ फिल्टर मीडियम जास्त असेल किंवा जे काही सरफेस आहे आपल्या फिल्टर मीडियम वरचं तर ते जास्त असेल तर काय होतं तर इन्क्रीज रेट ऑफ फिल्ट्रेशन. आपलं फिल्ट्रेशन जास्त होणार आहे. समजते का? Yes, ma'am. It is directly proportional to the rate of filtration. काय तर फिल्टर मीडियम, एरिया ऑफ अ फिल्टर मीडियम. समजते का? फिल्टर मीडियम म्हणजे काय म्हणते मी? टर्म्स आठवा. येस मॅम. ओके. जसं आपला फिल्टर मीडियमचा एरिया वाढणार आहे तसं आपलं काय होणार आहे तर फिल्ट्रेशन प्रोसेस फास्ट होणार आहे. त्यामुळे त्यांनी काय म्हणलं तर इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ फिल्ट्रेशन. ओके. कन्सेप्ट क्लिअर झाली. देन पार्टिकल साइज ऑफ अ सॉलिड. पार्टिकल साइज ऑफ अ सॉलिड मीन्स काय तर जे काही पार्टिकल्स असतात आपल्या फिल्ट्रेट मध्ये त्याची जी काही साइज आहे ती. ओके. इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ फिल्ट्रेशन. हे पण कसं आहे तर डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ फिल्ट्रेशन आहे. ओके. इफ पार्टिकल साइज ऑफ अ सॉलिड कॅन बी मोर, process of a filtration to be fast. Okay. If the particle size of a solid is less, rate of filtration is a slow. The particle size of a solid means काय असेल? It is directly proportional to the rate of filtration. तर हे कसं आहे तर directly proportional to the rate of filtration आहे. And if particle size of a solid to be more, particle size जर जास्त असेल आपल्या सॉलिडची तर काय होतं तर फिल्ट्रेशन प्रोसेस फास्ट होते. आणि जेव्हा कमी असेल पार्टिकल साइज तर काय होतं तर रेट ऑफ फिल्ट्रेशन स्लो होतं. समजलं. देन पोर साइज ऑफ अ फिल्टर मीडियम. पोर साइज कशी आहे? द रेट ऑफ फिल्ट्रेशन, the rate of filtration is directly proportional to the pore size of a filter medium. Big pore size or large size gives the fast filtration, while small pores size gives slow filtration. Pore size means काय? What is pore size? Pores means what? What is pores? आता सांगितलं ना. My voice is audible? Yes, ma'am. Then what is pores? Small holes. Yes,
जे काही फिल्टर मीडियम वरती जे काही होल्स असतील त्याला आपण काय म्हणतो तर पोर्स म्हणतो. आणि त्याची साईज कशी असेल त्याच्यावर डिपेंड आहे आपलं फिल्टर मीडियम किंवा फिल्टर होण्याची प्रोसेस. ओके, the rate of filtration is directly proportional to the pore size of a filter medium. तर जे काही आपलं फिल्ट्रेशन आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टू द फिल्टर टू द पोर साइज. ओके, देन बिग पोर साइज और लार्ज पोर साइज गिव्ह फास्ट फिल्ट्रेशन. जर आपल्या पोरची जर साइज जास्त असेल तर काय होतं तर फिल्ट्रेशन जास्त होणार आहे. व्हाईल जेव्हा आपल्या पोरची साइज कमी असेल तेव्हा काय होतं तर स्लोअर द फिल्ट्रेशन. आपलं जे काही फिल्ट्रेशन आहे ते स्लो होणार आहे. ओके, समजलं? 3 फॅक्टर्स समजले? समजले का 3 फॅक्टर्स? येस मॅम. का नाही समजले? बाकीच्यांना समजले का नाही? रिपीट करता का एकदा? ओके, एरिया ऑफ अ फिल्टर मीडियम. आपलं जे काही फिल्ट्रेशन आहे फिल्ट्रेशन वर काय होतं तर फॅक्टर्स अफेक्टिंग आहेत. कशा कोणत्या पद्धतीचे फॅक्टर्स अफेक्टिंग आहेत तर एरिया ऑफ अ फिल्टर मीडियम. आपला जो काही एरिया आहे फिल्टर मीडियम मीन्स काय? व्हॉट इज फिल्टर मीडियम? फिल्टर मीडियम सॉलिड पार्टिकल होल्ड होतात आणि लिक्विड पास होतं त्या मीडियम. हा, पण सिम्पली तुम्हाला काय वाटतं फिल्टर मीडियम म्हणजे काय असेल? टर्म्स जाऊ दे, सोडून द्या. तुम्हाला काय वाटतं फिल्टर मीडियम म्हणजे काय असेल? सिव सिव्स येणार इथं. सिव्स मध्ये आपण साइज सेपरेशन करतो. फिल्टरचा जो काही मीडियम फिल्ट्रेशन मध्ये सॉलिड आणि लिक्विड सेपरेशन करतात. हो मॅम फॉर एक्झाम्पल टी पण आपण फिल्टर वर ते नाही करत हो टी हो, पावडर बरोबर अँड बरोबर आहे. लिक्विड टी येस, राईट. मग ते जे काही टी पावडर आपण कशातून पास करतोय तर टी जी काही आहे ती कशातून? फिल्टर मीडियम मधून. हा, तर जो काही फिल्टर मीडियम आहे त्याला काय म्हणतो तर फिल्टर मीडियम म्हणतो. समजलं? फिल्टर मीडियम कन्सेप्ट लक्षात आली? फिल्टर मीडियम मीन्स व्हॉट? येस मॅम. हा, तर त्याच्या एरियावरती फिल्टर मीडियमच्या एरियावर डिपेंड आहे ते फिल्टर मीडियम कसं असलं पाहिजे, म्हणजे फिल्टर कसं होतं ते. ओके, देन एरिया ऑफ अ फिल्टर मीडियम बघा, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ फिल्ट्रेशन. फिल्टर मीडियमचा जो काही एरिया आहे त्याच्यावर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फिल्ट्रेशन प्रोसेस डिपेंड आहे. ती कशी आहे तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके, जसा जसा एरिया वाढतोय तसं काय होतंय तर फिल्ट्रेशन रेट इन्क्रीज होतंय. जसा एरिया कमी होतोय फिल्टर मीडियमचा तसं तसं काय होतं तर फिल्ट्रेशन रेट कमी होतोय. त्यालाच काय म्हणतो तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ फिल्ट्रेशन. समजलं? समजलं का आता? येस मॅम. ओके, सगळ्यांना समजलंय? येस मॅम. ओके, येस मॅम. देन पार्टिकल साइज. पार्टिकल साइज कशी डिपेंड आहे बघा, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ फिल्ट्रेशन. हे कसं आहे तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ फिल्ट्रेशन आहे. इफ पार्टिकल साइज ऑफ अ सॉलिड्स इज टू बी मोर, पार्टिकल साइज जी काही आहे सॉलिडची ती मोर असेल तर काय होतं फिल्ट्रेशन टू बी फास्ट होतं. ओके, फिल्ट्रेशन फास्ट होणार आहे. आपल्या पार्टिकल साइजची एरिया जर मोठा असेल किंवा आपलं जे काही पार्टिकल आहे ते मोठ्या साइजचं असेल तर काय होतं तर फिल्ट्रेशन रेट फास्ट होणार आहे. जर आपलं पार्टिकल साइज जर कमी असेल तर काय होतं तर फिल्ट्रेशन रेट स्लो होणार आहे. समजलं? येस मॅम. ओके, देन पोर साइज. पोर साइज मीन्स काय? जी काही होल आहे त्या फिल्टर मीडियम वरती
त्याची साईज किती असली पाहिजे. ओके, जर आपल्या स्पोर्सची जी साईज मोठी असेल किंवा बिग साईजचे जर पोर्स असतील तर काय होणार आहे, फिल्ट्रेशन जास्त होणार आहे. हे समजलं. तुम्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, त्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की मी काय सांगते. म्हणून तुम्हाला मी टर्म्स लक्षात ठेवायला सांगितल्या होत्या. व्हॉट इज फिल्टर मीडियम, व्हॉट इज फिल्टर केक, पोर साइज मीन्स काय. ओके, समजते. जशी जशी पोरची साईज, पोर जे काही आहेत ऑन फिल्टर मीडियमचे जे काही पोर साईज आहे ती कमी असेल तर काय होणार आहे, आपलं फिल्ट्रेशन स्लो होणार आहे. आणि जर जास्त असेल पोर साईज तर काय होतं, तर फिल्ट्रेशन आपलं फास्ट होणार आहे. समजलं. येस मॅम. ओके, देन विस्कोसिटी ऑफ अ लिक्विड टू बी फिल्टर. जे काही विस्कोसिटी आहे आपल्या फिल्टर वरती, फिल्टर मीडियम जी काही लिक्विडची विस्कोसिटी आहे ती डिपेंड कशी आहे बघा. इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ फिल्ट्रेशन. हे कसं आहे, तर इनव्हर्सली प्रोपोर्शन आहे टू द रेट ऑफ फिल्ट्रेशन. इट इज इफ slurry is viscous filtration, if slurry is a viscous, then filtration slow, while slurry is not viscous, filtration process is fast. Then filtration of a viscous liquid is carried out by increasing the temperature. ओके, हे कसं आहे, तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ फिल्ट्रेशन आहे विस्कोसिटी. ओके, विस्कोसिटी मीन्स काय असेल, व्हॉट इज विस्कोसिटी. ठीक आहे की म्हणजे येस, ते थिकनेस ऑफ अ लिक्विड मटेरियल. ओके, इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ फिल्ट्रेशन. इफ स्लरी मीन्स काय, मिक्सचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड. येस, जे काही आपलं सॉलिड अँड लिक्विडचं जे काही मिक्सचर आहे त्याला आपण काय म्हणतो, तर स्लरी म्हणतो. जेव्हा आपली स्लरी विस्कस असेल, विस्कस मीन्स काय, तर थिकनेस आपल्या स्लरीचा जर जास्त असेल तेव्हा काय होतं, तर स्लो फिल्ट्रेशन होतं. ओके, देन स्लरी इज नॉट विस्कस, देन काय होतं, तर फिल्ट्रेशन जास्त होतंय. ओके, फिल्ट्रेशन ऑफ अ विस्कस लिक्विड इज कॅरीड आउट. मग आपण काय करतोय, तर विस्कोसिटी त्या लिक्विडची आपण कमी करायची. कशाने आपण कमी करतो, तर हिटिंग द टेम्परेचर किंवा इन्क्रीज द टेम्परेचर. त्याला काय करतो आपण, तर टेम्परेचर इन्क्रीज करून त्याची विस्कोसिटी कमी करतो आणि त्यानंतर आपण फिल्टर करतो. ओके, समजलं विस्कोसिटी कशी डिपेंड आहे ऑन फिल्ट्रेशन. जर कमी विस्कस असेल तर काय होणार आहे, तर फिल्ट्रेशन प्रोसेस फास्ट होणार आहे. आणि जर आपलं मटेरियल जे काही आहे, स्लरी जी काही आहे ती विस्कस असेल, खूप विस्कस मीन्स काय, तर त्या स्लरीची थिकनेस जर जास्त असेल तर काय होतंय, फिल्टर स्लो होतंय. समजलं. येस मॅम. ओके, देन टेम्परेचर. increase the temperature, decrease viscosity. ओके, इथं समजलं कन्सेप्ट. इन टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर काय होतं, तर डिक्रीज विस्कोसिटी होतीये. ओके, अँड इन्क्रीज द रेट ऑफ फिल्ट्रेशन. आणि काय होतं, तर रेट ऑफ फिल्ट्रेशन इन्क्रीज होते. जे काही टेम्परेचर आहे ते काय आहे, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ फिल्ट्रेशन आहे. ओके, जसं जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करू तसं काय होतंय, तर इन्क्रीज द रेट ऑफ फिल्ट्रेशन होते. म्हणजेच काय, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके, इन्क्रीज द टेम्परेचर. जेव्हा आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो तेव्हा काय होतं, तर विस्कोसिटी ऑफ अ स्लरी काय होती, तर डिक्रीज होती. ओके, विस्कोसिटी ऑफ अ स्लरी डिक्रीज झाल्यानंतर काय होतं, तर रेट ऑफ फिल्ट्रेशन इन्क्रीज होते. समजतं. देन रेजिस्टन्स ऑफ अ फिल्टर मीडियम अँड द केक. रेजिस्टन्स मीन्स काय, व्हॉट इज रेजिस्टन्स. अपोज.
Okay. Oppose of a filter medium and the cake. त्याला काय म्हणतो तर रेझिस्टन्स म्हणतो. इफ रेझिस्टन्स इज मोर, रेट ऑफ फिल्ट्रेशन इज लेस. जेव्हा जे की अपोज असतो किंवा फिल्टर मीडियम वरती रेझिस्टन्स येतं तेव्हा काय होतं तर रेट ऑफ फिल्ट्रेशन लेस होतं. देन रेझिस्टन्स इज लेस, रेट ऑफ फिल्ट्रेशन इज मोर. जेव्हा रेझिस्टन्स कमी होतं तेव्हा काय होतं तर आपलं फिल्ट्रेशन जे काही आहे ते फास्ट होतं. ओके, समजलं रेझिस्टन्स. देन प्रेशर. Pressure is directly proportional to the rate of filtration. Increase the surface area of a filter medium, increase the rate of filtration. Pressure काय आहे? It is directly proportional to the filtration. Filtration वर directly proportional आहे आणि increase the surface area of a filter medium. Filter medium चा जर surface area increase असेल तर rate of filtration increase होतं. Okay. Then nature of a solid material. Solid material चं nature कसं असलं पाहिजे हे बघा. The rate of filtration directly proportional to the porosity of a filter cake. Rate of filtration कशावर डिपेंड आहे तर porosity of a filter cake. फिल्टर केक जो काही आहे आपला तर त्याची पोरोसिटी किती आहे त्याच्यावर फिल्ट्रेशन रेट डिपेंड आहे. जर आपला फिल्टर केक जर पोर्स असतील किंवा पोरोसिटी जर जास्त असेल आपल्या फिल्टर केकची तर काय होतं तर आपलं जे काही मटेरियल आहे ते डायरेक्ट पास होतं. ओके, द पोरोसिटी ऑफ अ फिल्टर केक डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ अ सॉलिड पार्टिकल्स टू बी रिमूव्ड फ्रॉम द लिक्विड. Thus, the rate of filtration depends upon the various factors. Can be written as rate of filtration is equal to area of a filter into pressure difference upon viscosity into resistance of a cake. Okay, the rate of filtration is directly proportional to the porosity of a filter cake. फिल्टर केक वरती डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आपलं filtration. Okay, then porosity of a filter cake depends upon the nature of a solid particle. Porosity कशावर डिपेंड आहे the nature of a solid particles to be removed from the liquid. जे काही लिक्विड मधून आपण सॉलिड पार्टिकल्स रिमूव्ह करतो त्याची जी काही पोरोसिटी आहे ती कशावर डिपेंड आहे तर एक मिनिट. द पोरोसिटी ऑफ अ फिल्टर केक. फिल्टर केकची जी काही पोरोसिटी आहे ती कशावर डिपेंड आहे तर नेचर ऑफ अ सॉलिड पार्टिकल्स. ओके, नेचर ऑफ अ सॉलिड पार्टिकल्स वर डिपेंड आहे पोरोसिटी. मग ते सॉलिड पार्टिकल्स आपण कुठून मिळवतोय तर लिक्विड मधून जे काही आपल्याला सॉलिड पार्टिकल्स सेपरेट आउट होतात त्याच्यामधून आपण ते पार्टिकल्स मिळवतोय. ओके, thus the rate of filtration depends upon the various factors. रेट ऑफ फिल्ट्रेशन काय आहे तर व्हेरियस फॅक्टर्स वर डिपेंड आहे. ते आपण कशा टाइप मध्ये लिहितोय तर फॅक्टर्स कॅन बी रिटन ऍज रेट ऑफ फिल्ट्रेशन इज डिपेंड्स ऑन. इक्वेशन बघा कसं आहे. रेट ऑफ फिल्ट्रेशन इज इक्वल टू रेट एरिया ऑफ अ फिल्टर इनटू प्रेशर डिफरन्स अपॉन viscosity into resistance of a filter cake. समजलं इक्वेशन. समजला का इथपर्यंत. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ फिल्ट्रेशन अँड थेरी. समजलं. येस मॅम. नेक्स्ट जे काही इक्वेशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात आणि तोपर्यंत आपण काय करूयात तर रिव्हिजन घेऊयात ऑन मिक्सिंग. लास्ट टाइम मी रीड करून यायला सांगितलं होतं ना. सांगितलं होतं की नाही. येस मॅम. येस मॅम. ओके,
लास्ट लेक्चरला आपण कुठपर्यंत रिव्हिजन घेतली होती? फॅक्टर्स अफेक्टिंग on mixing. फॅक्टर्स अफेक्टिंग ना? हा. ओके. देन मिल बघूयात आज. तर डबल क्लोन ब्लेंडरचं प्रिन्सिपल सांगा मला. कोण सांगताय? मॅम मी सांगू? मी सांगू. हा सांगा. Double cone blender is mostly used in dry blending of free solids and solid being in blending in the bladders and vary bulk density and percentage of the total mixture and the material being blending are constantly intermixed in double cone rotate and normal blending cycle time is 10 minutes and can be more or less depending upon the complexity of the material being mixed. ह्यातलं तुम्हाला काय समजलं सांगा. डबल कोन बेंडर हे ब्लेंडिंग फ्री सॉलिड मध्ये उपयोगाला पडतं आणि त्या डबल ब्लेंडिंग त्याची ना नॉर्मल टाइम आहे की 10 मिनिट आहे आणि ते एक म्हणजे जास्त आणि कमी डिपेंड त्याची जास्त आणि कमी आणि जास्त ह्याच्यावर कॉम्प्लेक्स मटेरियल डिपेंड असतं. ओके. देन नेक्स्ट अजून कोण सांगताय व्हॉइस मध्ये? आदित्य? आदित्य येस मॅम. सांगा प्रिन्सिपल. येस मॅम. प्रिन्सिपल सांगा. रणजित? Yes, ma'am. प्रिन्सिपल ऑफ डबल क्लोन ब्लेंडर. Yes, ma'am. Double cone blender are most often used to dry blending of free solids. Normal blending cycle time is 10 minutes and can be more or less depending upon the complexity and material being mixed. The solid being balanced in this blender can vary in bulk density and percentage of the total mixture. The material being balanced are constantly intermixed as double cone rotates. त्यामध्ये काय समजलं तुम्हाला? काय असेल डबल क्लोन ब्लेंडिंग? Double cone blender mostly use dry blending साठी केले जास्त फ्री सॉलिड साठी. ओके. हा. आणि त्याचा नॉर्मल ब्लेडिंग सायकलचा टाइम 10 मिनिट असते आणि लेस डिपेंडिंग असते अपॉन कॉम्प्लेक्सिटी ऑफ मटेरियल. ओके. देन आदित्य सांगा आता. आदित्य? येस मॅम. हा सांगा आता. डबल क्लोन ब्लेंडर ते ड्राइंग करण्यासाठी यूज केलं जातं. पुढं कीर्ती रोल नंबर 20.
कीर्ती आहेत का तुम्ही? का ऑन करून जाताय? अब्सेंटी लावी ना कीर्ती तुमची? रोल नंबर 20 तुम्ही प्रेझेंटी नाही द्यायची. ओके. देन नेक्स्ट कन्स्ट्रक्शन सांगा. कोण सांगताय? ऑफ डबल क्लोन ब्लेंडर. सांगू मॅम. सुप्रिया तुम्ही नका सांगू, थांबा बाकीच्यांना सांगू देत. निकिता. येस मॅम. देवकते. यस. हा. कन्स्ट्रक्शन Yes, ऑफ डबल ma'am. क्लोन ब्लेंडर. All particles of equipment. तुम्ही रीड करून का दाखवताय हो? त्यातलं तुम्हाला काय समजलं ते सांगा आम्हाला. रीड करून मला पण माहिती रीड केल्यानंतर काय होतं. त्यातलं तुम्हाला काय समजलं ते सांगा. सांगा. हॅलो मॅम. हा बोला. त्याच्या ऑल इक्विपमेंट मध्ये मिक्सिंग टँक अँड ब्लेड्स स्टेनलेस स्टील पासून तयार झालेले असतात आणि त्याच्यामध्ये हे सिलेंड्रिकल सेक्शन जॉईन झालेले असतात अँड ते युनिफॉर्मली मिक्सिंग असतात आणि इझी डिस्चार्ज असतात आणि ते कॅपॅसिटी मध्ये अवेलेबल असतात 2L to 300 3000. ओके. नेक्स्ट स्वप्नील. हो मॅडम. हा सांगा. कन्स्ट्रक्शन. तुम्ही हँड राईज केला होता. सांगा. तुम्हाला काय समजलं डबल क्लोन ब्लेंडर मध्ये ते सांगा. हॅलो हा बोला. मॅम, ते पोळ कनेक्शन आहे ते कनेक्ट होऊन डिस्कनेक्ट होऊ लागले तुला सारखं सांगतो. राजश्री. राजश्री. वर्किंग ऑफ डबल क्लोन ब्लेंडर. हा बोला. वर्किंग सांगा ऑफ डबल क्लोन ब्लेंडर. डबल कोन ब्लेंडर त्यामध्ये पावडर इज फिल्ड राजेश्री तुमचा आवाज नीट येत नाहीये. ब्लेंडर इन प्रॉपर मिक्सिंग त्यात पावडर करायची त्याच्यामध्ये द्यायचं रोटेशन झाल्यानंतर त्यातला प्रोडक्ट. हॅलो. हा बोला. येतोय ना? हा येतोय आता बोला. हा. वर्किंग ऑफ डबल कोन ब्लेंडर त्याच्यामध्ये पावडर असते ते 2/3 पोर्शन मध्ये घ्यायची आणि ते पावडर त्या डबल कोन मिक्सचर मध्ये भरायची. नंतर त्याचं रोटेशन आहे ते 30 to 100 रिव्हॉल्युशन पर मिनिट पर्यंत त्याचं रोटेशन झाल्यानंतर त्याचं मिक्सिंग ऑकर्स ड्यू टू टम्बलिंग मोशन मध्ये ते सतत मोशन मध्ये ते हे होत राहणार. नंतर त्याच्यातला प्रोडक्ट असतो तो बॉटम ऑफ द इक्विपमेंटच्या बॉटमच्या साईडला त्याचा प्रोडक्ट तळाशी जमा होणार. त्यामध्ये त्याचं अँगल 0 to 360 डिग्री और डिस्चार्जिंग अँड क्लिनिंग पर्पजेससाठी केलं जातं. यूज केला जातो. देन ओके. व्हॉट इज ट्रम्बलिंग मोशन?
Why, ma'am? Trembling motion. Trembling motion. Hmm. म्हणजे असं ते रोलिंग किंवा बाउन्सिंग मुवमेंट. Yes, right. असा करायचा असतो रोल होते ना study. ते डबल. येस राईट. असा करायचा असतो स्टडी. कोणते पण क्वेश्चन विचारल्यानंतर यायला पाहिजे. ओके, आहे तसं रीड नाही करून दाखवायचं कधीच. तुम्हाला जे काही समजलंय ते तुम्ही सांगा मला. देन ऍप्लिकेशन. कोण सांगताय ऍप्लिकेशन? जाधव रुक्मिणी. Yes, ma'am. Application of double clone blender. Application of double clone blender. They use mixing dry powder and granules for tablets and capsules साठी केलं जातं. ते suitable dry powder and wet mixing हे केलं जातं. It is used dry granule mixing to increase the batch size at bulk lubrication stage and they कोणती can स्टेज? use lubrication stage. ओके, व्हॉट इज लुब्रिकेशन? Lubrication. Lubrication here reducing friction and where the lubrication हे reducing friction साठी केलं जातं. ओके. आणि ते use mixingly highly flavored powderly and granular materials with super mixing quality साठी होतं. आणि ते suitable of mixing of process intermediate powder and materials gravity under 7 grams किंवा centimeter and ते certain fluidity with the liquid content under 10%. ओके. Then give me your presenting. Roll number 1. Present, ma'am. 2. Roll number 2. Present, ma'am. 3. Present, ma'am. 4. Present, ma'am. 6. 4. 5. Five absent. Six. Present, ma'am. 7. Present, ma'am. 8. Present. 9. Present, ma'am. 10. Present, ma'am. 11. Present, ma'am. 12. Present. 13. Present. 14. Present. 15. Present, ma'am. 16. Present. 17. Present. 18. Present, ma'am. 19. 19. Absent. Present, ma'am. Okay. 20. Present. Absent. 21. 21. 22. Present. 23. Present, ma'am. 24. 24.
24 absent. 25, Yes, ma'am. 26, 26, 26 absent. 27, Present. 28, Present. 29, 29 absent. 23, 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 35, 35 absent. 36, 36 absent. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present. 40, Present, Present, ma'am. ma'am. okay, 41, Present, ma'am. 42, 42, 40, Rajeshri, Present, ma'am. 43, Present. okay, 43, Present, ma'am. 44, 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, 47 absent. 48, Present, ma'am. 49, present, ma'am. okay, 49, 49 absent. 50, Present, ma'am. 51, Present. 52, Present, ma'am. 53, 53 absent. 54, Hello, ma'am. ha, Present 53. okay, 54, Present. 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present. 64, 64, 64, 64 absent. 66, Present. 67, Present. 68, Present. 69, झालं. ओके हा. absent roll number बघा 5, 20, 24, 26, 29, 34, 35, 36, 44, 47, 49, 64 आहे का कोणी? 47. 49, ma'am. 64, ma'am. का हो, कुठं होतात? ठीक आहे. ओके. Now you can lift